नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत विषय गणित आणि घटक आहे बेरीज। ॲक्च्युली तुम्हाला बेरीज करता येते, परंतु ज्या दोन संख्यांची किंवा तीन संख्यांची आपण बेरीज करतो त्याची मांडणी तुम्हाला करणे कठीण जाते। ती एकदा मांडणी तुम्ही शिकलात की तुम्हाला कोणतीही बेरीज करता येईल, म्हणून ह्या संदर्भातलाच व्हिडिओ आज मी सादर करत आहे। तर विषय आहे गणित, घटक बेरीज आणि प्रेझेंटेशन मेड बाय सौ सुनीता प्रकाश पडवळ। आता पहिलं उदाहरण आपण पाहूयात। पहिल्या उदाहरणामध्ये 345 अधिक 67, तर याच्यामध्ये एककाखाली एकक लिहायचे, म्हणजे 5च्या खाली 7 लिहायचे, 4च्या खाली 6 आणि 3च्या खाली अंक राहत नसल्यामुळे तिथे आपण काहीच लिहायचं नाही। दुसरं उदाहरण आहे 4567 अधिक 3, म्हणजे बघा पहिल्या संख्येमध्ये 4 अंक आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये एकच अंक आहे। मग हा एक अंक लिहायचा कुठे, तर हा 3 हा एकक असल्यामुळे तो 7 एककाखालीच लिहायचा। अशा प्रकारे एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक लिहावा, मगच बेरीज करावी। आता ही उदाहरणे पाहूया। पहिलं उदाहरण आहे 456 अधिक 57, याच्यामध्ये 4च्या खाली 5 लिहिलेत, 5च्या खाली 7 लिहिले आणि 6 एककाखाली काहीच राहिलं नाही, तर अशा पद्धतीने लिहिणे चुकीचे आहे, त्यामुळे आपले उदाहरण चुकते। दुसऱ्या उदाहरणामध्ये ती चूक केलेली आहे। 6 हे एकक असल्यामुळे ते 7च्या खाली लिहिणे गरजेचे होते, परंतु इथे ते 2च्या खाली लिहिलेले आहेत, तर अशा पद्धतीने लिहिणं चुकीचं आहे। तर बालमित्रांनो, आपण आत्ताच संख्यांची मांडणी पाहिली। आता तुम्ही ही 5 उदाहरणे सोडवायची आहेत आणि लवकरात लवकर ग्रुपवर शेअर करायची आहेत।